छत्रपती संभाजीनगरात रस्त्याच्या बाजूला आढळला हायकोर्टच्या वकिलाचा मृतदेह. अज्ञात व्यक्तींनी निर्घृणपणे संपवला. मंडळी 16 एप्रिलच्या सकाळी ही बातमी माध्यमांमध्ये आली आणि संभाजीनगरसह राज्यभरात एकच खळबळ उडाली. कारण ज्या व्यक्तीची हत्या झाली होती ते मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे नामी वकील होते. 49 वर्षीय ॲडव्होकेट मिथुन पुंडलिक भास्कर असं त्यांचं नाव. बुधवारी 15 एप्रिलला कामकाज संपल्यानंतर सायंकाळी ते कोर्टातून बाहेर पडले, पण घरी पोहोचलेच नाही. रात्री 11 वाजता बीड बायपास परिसरातील गांधेली फाट्याजवळ ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या मांडीजवळून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता. पोलिसांनी त्यांना तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवलं, मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे घटनास्थळाचं दृश्य अतिशय भयंकर होतं. ॲडव्होकेट मिथुन भास्कर यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला होता आणि त्यांची मोपेड तिथेच उभी होती. तर मुख्य रस्त्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या झुडपांमध्ये त्यांच्या रक्ताचे डाग आढळून आले होते. त्यामुळे पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केला होता की हल्लेखोरांनी सुरुवातीला मिथुन भास्कर यांना आडोशाला नेऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि जखमी अवस्थेत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते मुख्य रस्त्याच्या दिशेने धावत आले असावेत. पण अतिरक्तस्रावामुळे रस्त्याच्या कडेलाच त्यांचा मृत्यू झाला असावा. मंडळी, पोलिसांकडून एकीकडे अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या, तर दुसरीकडे हल्लेखोर नेमके कोण आणि त्यांनी हायकोर्टच्या वकिलाची एवढी अमानुषपणे हत्या का केली याचाही शोध सुरू होता. आता घटनेनंतर 24 तासांनी या हत्येचा थरारक समोर आला. MIDC सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेच्या समांतर तपासातून या घटनेचा सगळा उलगडा झालाय. या प्रकरणी आता एक तृतीयपंथी आणि त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्याच पार्श्वभूमीवर नेमकं काय काय घडलं A to Z स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, संभाजीनगरच्या खंडपीठात वकिली करणारे मिथुन भास्कर हे बीड बायपासवरील आनंदनगर मध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राचार्य असून आई सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे. बाकी मुलगा, मुलगी आणि पत्नी असं त्यांचं कुटुंब. त्यांच्या बहीण मधुरा भास्कर या देखील शहरातील उल्कानगरी परिसरात राहतात. राज्य पोलीस दलाची विशेष तपास शाखा असलेल्या CID विभागात त्या कार्यरत आहे. त्यांनी MIDC सिडको पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी 15 एप्रिलच्या रात्री 8 वाजता मधुरा या बीड येथून संभाजीनगरला परत आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या आई विद्या या मिथुन भास्कर यांना मोबाईलवर संपर्क करत होत्या, पण मिथुन हे फोनला प्रतिसाद देत नव्हते. त्यावेळी मधुरा यांनी आईला सांगितलं की भाऊ नेहमीप्रमाणे काहीतरी कामात असतील, काम झाल्यावर कॉल करतील, काळजी करू नको. त्यानंतर रात्री 8:30 वाजता मिथुन यांच्या पत्नी मनीषा यांनी सासू विद्या यांना कॉल करून सांगितलं की सायंकाळी 7 वाजता माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. तेव्हा ते म्हणाले होते की मी 10 मिनिटात घरी येतो, पण ते अजून घरी आलेले नाहीत, पण मला त्यांची काळजी वाटते. दरम्यान रात्री 10:30 वाजता मधुरा आणि त्यांची भाची म्हणजेच मिथुन भास्कर यांची कन्या या दोघी जणी मोपेडवर बसून मिथुन यांना शोधण्यासाठी बाहेर पडल्या. घरापासून बीड बायपासनं बीडकडे जाणाऱ्या रस्त्यानं त्या मिथुन भास्कर यांचा शोध घेत होत्या. तितक्यात पुढे त्यांना ब्लॅक हॉर्स हॉटेलच्या विरुद्ध दिशेला रस्त्याच्या बाजूला गर्दी जमलेली होती. मधुरा आणि त्यांची भाची तिथे गेल्या आणि गर्दी कशामुळे जमली असं विचारलं, तेव्हा तिथल्या काही लोकांनी सांगितलं की या ठिकाणी खून झालाय, पण खुनाशी आपल्या भावाचा काही संबंध असेल असं मधुरा यांच्या ध्यानीमनी सुद्धा आलं नव्हतं. म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणावरून आपली मोपेड वळवली आणि रॉंग साईडनं भाचीसोबत भावाचा शोध घेण्यासाठी त्या पुन्हा पुढे निघाल्या. दरम्यान रस्त्याच्या बाजूला जी गर्दी जमली होती त्यात मिथुन भास्कर चे मित्र राहुल नरवडे देखील होते. त्यांनी मधुरा यांना कॉल करून सांगितलं की मागे गर्दी जमलेल्या ठिकाणी तुम्ही एकट्याच या. त्यावर भाचीला घरी सोडून मधुरा पुन्हा त्या गर्दीच्या ठिकाणी गेल्या. त्यावेळी तिथे पोलीस देखील आलेले होते. मधुरा यांनी गर्दीत जाऊन पाहिलं असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा भाऊ बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. मिथुन भास्कर यांच्या डाव्या पायातील एक बूट देखील बाजूला पडलेला दिसला. उजव्या पायातील सॉक्स तसंच गुडघ्याखाली पॅन्ट रक्तानं माखलेली दिसली. हे दृश्य पाहिल्यानंतर राहुल नरवडे यांनी मधुरा यांना माझ्यासोबत चला असं सांगितलं. मिथुन भास्कर ज्या ठिकाणी पडलेले होते तिथून रस्त्याच्या लगत मोकळ्या शेतात काही अंतरापर्यंत दोघे चालत गेले. तिथे पडीत मोकळ्या जागेतील मातीत बऱ्याच प्रमाणावर रक्त सांडलेलं दिसलं. मिथुन भास्कर यांचा चष्मा आणि निळ्या रंगाचा पेन सुद्धा पडलेला होता, मात्र त्यांचं पाकिट आणि मोबाईल आढळून आला नाही. दरम्यान पोलिसांनी रुग्णवाहिका आल्यानंतर मिथुन भास्कर यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेला. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासलं असता मिथुन यांच्या उजव्या पायाच्या मांडीच्या वर खोलवर अशी मोठी जखम दिसून आली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारल्याचं मधुरा यांनी तक्रारीत म्हटलंय.
मंडळी, या घटनेचा उलगडा करण्यासाठी MIDC सिडको पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या पथकानं देखील रात्रीतून तपासाला सुरुवात केली. गुन्हे शाखेच्या पथकानं घटनास्थळाची बारकाईनं पाहणी केल्यानंतर त्यांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. ॲडव्होकेट मिथुन भास्कर यांच्या मोपेडवर 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे ठसे आढळून आले होते. मोबाईलची चावी तशीच लागलेली होती आणि डिक्कीमधील कागदपत्रे देखील सुरक्षित होती. पण मिथुन यांचा मोबाईल आणि पाकिट मात्र गायब होते. त्यामुळे हा खून लुटमारीच्या किंवा पैशांच्या व्यवहारामधून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आणि हल्लेखोर नेमके कोण यासाठी खबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं. दरम्यान पोलिसांना अशी गोपनीय माहिती मिळाली की बीड बायपासवर रोज उभ्या असणाऱ्या तृतीयपंथीयांचा यात हात असू शकतो. त्यावर PI गजानन कल्याणकर व त्यांच्या पथकानं मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. बीड बायपासवरील तृतीयपंथीयांची माहिती मिळवली. 13 तृतीयपंथीयांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र रोज बीड बायपासवर उभा राहणारा उस्मानपुरातील सादिक बशीर अन्सारी गायब होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी प्रयत्न चालू केले. मिथुन भास्कर यांची हत्या केल्यानंतर तो आणि त्याचे साथीदार वेगवेगळ्या दिशेला फरार झाले होते. सादिक हा शिवाजीनगर मधील त्याच्या गुरुच्या घरी गेला होता. तिथे त्याने हत्येची माहिती गुरुला दिली आणि रक्ताने माखलेले कपडे बदलून तो तिथेच लपून बसला होता. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर मधील गुरुचं घर गाठलं आणि पहाटे 4 वाजता सादिक अन्सारीला ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीतील गुरुवारी दिवसभर त्यानं वेगवेगळ्या कथा रचल्या. इतर तृतीयपंथीयांची नावं सांगत पोलिसांना 10 पेक्षा अधिक घरी फिरवलं. पण शेवटी पोलिसांना सादिकवर संशय आला. पोलिसांनी त्याच्या खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. सोबतच त्याच्या चौकशीतून हत्येत आणखी दोघांचा सहभाग असल्याचं समजलं. त्यावर पोलिसांनी मुकुंद नगरातील 20 वर्षीय नानासिंग हिरासिंग जुनी आणि दुसऱ्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतलंय. दरम्यान या तिन्ही आरोपींच्या चौकशीतून असा खुलासा झाला की ॲडव्होकेट मिथुन भास्कर हे बुधवारी बीड बायपास परिसरातील गांधेली शिवारात होते. ते घरी परतत असताना तृतीयपंथी सादिकनं त्यांना मुख्य रस्त्यात गाठून 50 मीटर आत नेत पैसे मागितले. त्यावर ॲडव्होकेट मिथुन यांनी 300 रुपये दिले देखील. पण टाळ्या वाजवत सादिकनं त्याच्या 2 साथीदारांना बोलावलं. त्यावर झाडाझुडपात दबा धरून बसलेले 2 जण बाहेर आले. या तिघांनी मिळून मिथुन भास्कर यांना मारहाण केली. त्यांचं पाकिट आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे ॲडव्होकेट मिथुन आरोपींना विरोध करू लागले. तेवढ्यात सादिकनं त्याच्या साडीतून धारदार चाकू काढला आणि मिथुन यांच्या मांडीत खुपसला. चाकूचे वार खोलवर झाल्यानं त्यांच्या पायाची मुख्य धमनी कापली गेली. तरी तशाच रक्तबंबाळ अवस्थेत ते पळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपींनी त्यांना खाली पाडलं आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या रस्त्यावरील मोपेड जवळ फेकून देत आरोपी फरार झाले. हा अपघात दाखवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता, पण पोलिसांच्या तपासात सगळ्याच गोष्टींचा उलगडा झाला. लुटमारीच्या उद्देशानं खंडपीठातील नामी वकील ॲडव्होकेट मिथुन भास्कर यांना तृतीयपंथीयानं निर्घुणपणे संपवलं. मंडळी, या घटनेनं छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात खळबळ उडाली. हायकोर्टाचा वकीलच सुरक्षित नसेल तर सामान्य नागरिकांचं काय, असा संतापजनक सवाल आता विचारला जातोय. बाकी या घटनेवरील तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.